ग्रामीण भागामध्ये पांढरे सोने म्हणून परिचित असणारे कापूस पीक हे चोरीला गेल्याची घटना राहाता तालुक्यातील राजुरी प्रवरा दवाखान्यालगत प्रगतशील शेतकरी किशोर दगडू खर्डे पाटील यांची शेती असून 4.5 एकर शेतीमध्ये कपाशी पीक असून यामधील काही झाडांचा कापूस अज्ञात व्यक्तींनी चोरून नेला आहे. अंदाजे 4.5 ते 5 क्विंटल कापूस चोरीला गेला असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी किशोर खर्डे पाटील यांनी प्रवरा न्यूज चॅनलला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सगळे राखण करू राहिलो याची काय आता हे बघ मी बाहेर गेलो होतो आमच्या नाना थांबली किशोर दगडू खर्डे माझी राजुरी शिवारात तालुका राहता येथे 4.5 एकर क्षेत्र आहे. तर या क्षेत्रात पूर्णपणे कपाशी 4.5 एकरात. तर दीपावलीच्या वेळेस या क्षेत्रातून चोरांनी साधारण 20 गुंठे कापूसाची वेचणी करून चोरी केली. साधारण 4-4.5 क्विंटल असं. आणि आता सध्या भाव काय आहे कापसाला? भाव कापसाला 7,000 रुपये क्विंटल. या अगोदर अशी कुठं घटना घडलेली तुम्हाला आठवतं का? हे या अगोदर आमच्या इथं काय कुठं अशी घटना घडलेली नाही. ही घटना प्रथमच आमच्या इथं घडली. आता त्यानंतर चोरी झाल्यानंतर तुम्ही इथं आता काय राखण करताय का? हो आता राखण करावं. प्रवरा न्यूज चॅनलच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.